तर मला कधी कळलेच नसते की तुम्ही सृष्टीच्या संरक्षणासाठी इतके भयंकर विषप्राशन केलेत। वेळ आली असती तर ते मी तुला निश्चितच सांगितले असते। समुद्र मंथनाच्या आख्यानातून जेव्हापासून मला कळलं की तुम्ही विषप्राशन केले होते तेव्हापासून मी अस्वस्थ झाले होते। किती सहन केलं आहे तुम्ही त्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही। सावर स्वतःला राहून राहून मला असं वाटत होतं की मी तेव्हा तिथे का नव्हते। त्यावेळी जर पार्वती देवींनी वेळेवर तुमच्या कंठावर हात ठेवला नसता तर काय झाले असते याची कल्पनाही मला अस्वस्थ करते आहे। मासा, आता तुला कसं सांगू की तूच त्यावेळी त्या ठिकाणी होतीस। तूच पार्वती आहेस, तूच माझ्या कंठावर हात ठेवलास आणि तूच ते विष माझ्या कंठातच थांबवलंस। मासा, कसं सांगू मी तुला। मासा, ह्यातून तुला काही संकेत मिळाले आहेत का? नाही, मला हे सारं ऐकून अजूनही अस्वस्थ वाटत आहे। मला त्यातून काही कळेल याचा मी विचारच केला नाही। माझ्या मनात केवळ आणि केवळ तुमचाच विचार येत होता। मला अजून एका गोष्टीसाठी तुमचे आभार मानायचे आहेत। कोणत्या? तुम्ही म्हणालात की समुद्र मंथनाच्या निमित्ताने मला श्री लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांचे दर्शन घडेल। होय, ते होणारच आहे। पण समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या अलक्ष्मीचे दर्शन मला होणार नाही असे तुम्ही का म्हणालात? असे कोणते कारण आहे की मला त्यांचे दर्शन होणार नाही? अलक्ष्मी ह्या श्री लक्ष्मी देवी यांच्या भगिनी, त्यांच्या भगिनी असल्यामुळे त्यांचे स्वरूप देखील श्री महालक्ष्मी देवींसारखेच आहे। पण तुला अद्याप श्री महालक्ष्मी देवी यांचे स्वरूप ठाऊक नाही, तेव्हा अलक्ष्मी यांचे स्वरूप तुला कळणार नाही। आणि म्हणून मी तुला सांगितले की तुला त्यांचे दर्शन घडणार नाही। म्हणजे श्री महालक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांचे दर्शन घडल्यावर मला अलक्ष्मीचे दर्शन घडेल अशी मी आशा करते। या आत या। इथे देव बसतात, दुसरं कोणीही नाही, हो ना? वय जी, मी तुमच्यासाठी दूध आणते। दूध नाही घेत मी। मग काय आणू जी? ते तुझ्याकडे नाही मिळायचं। अहो सांगून तर बघा। मला मद्य हवं आहे। आणशील? मी तर नाव बी घेत नाही त्याचं। तू मला अजून तशी ओळखत नाहीस, कळेल तुला हळूहळू। वयजी, तुम्ही लक्ष्मी देवींच्या बहीण आहेसा एवढंच ठाव आहे मला। हो, मी लक्ष्मीची बहीण आहे। पर त्यासनी भेटला नाही। मी आलेलं आवडलेलं नसणार तिला। पर का जी? कारण मी कोणालाही नको असते। माझी मनोकामना करणारेही जीव आहेत या सृष्टीत,
पण सुखात असणाऱ्यांना मी नको असते. पर असं का आजी? कारण मी भ्रम तोडते. ज्या सुखाची कामना सगळे करत असतात ना, ते अस्तित्वातच नसतं. पण सत्य कोणालाही नको असतं. म्हणजे सुख नसतंच होय? नसतं, तो भ्रम आहे. तू आहेस सुखात? होय जी, मी आहे सुखात. म्हणजे हा भ्रम सुद्धा मला तोडावा लागला. असं नका करू जी. एक तर तू असत्य बोलते आहेस. सुखात असणाऱ्यांचे चेहरे मला वाचता येतात आर पार. ते असं सांगावं लागत नाही. म्हाळसा सुखात आहे का? ठावं नाही जी. पर जे देवांसंग राहतात त्यासनी दुःखी असण्याचं काय कारण? तुझ्याकडे येत नाहीत का देव? नको सांगूस. ठाऊक आहे मला. म्हाळसाचा भ्रम तोडावा लागेल मला. आणि त्यो कसा? ते कळेलच तुला वेळ आल्यावर. पर माणसातही सुखी राहू नये असं नाही वाटत मला. म्हणजे त्या बी सुखात असाव्या आणि म्या बी सुखात असावी असंच वाटतं मला. आता ते तुझ्या हातात नाही, ते मी ठरवणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे आले हे कोणालाही स्वतःहून सांगायचं नाही. पर म्या देवांसंग खोटं नाही बोलणार जी. खूप प्रेम करतेस ना देवांवर? प्रेम. हे प्रेम वगैरे असं काही खरं नसतं. जागी हो. तुझा भूतकाळ तुला ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी माझ्या म्हणण्याचा अर्थ कळेल तुला. पर माझं खरंच जीव आहे देवांवर. प्रेमात असणारी माणसं असंच बोलतात. वाईट वाटतं मला. त्यांना कसं समजवायचं हा प्रश्न पडतो. मला आता तुमची भ्या वाटायला लागली आहे. सुखाच्या कल्पना मोडायला लागल्या ना की असंच होतं माणसांचं. घाबरू नकोस. सत्य सांगण्याची माझी पद्धत वेगळी आहे. त्यात प्रेम नाही, वेदना आहे, दुःख आहे. आणि ती तशीच असावी ह्यावर मी ठाम आहे. म्हणूनच श्री खंडेरायांनी मला प्रवेश दिला या गडावर. माझं अस्तित्व आहे आणि ते अमान्य करत नाहीत. जी चल येते मी. अहो आत्ताच आला सान लागलीच निघालात वय. मला कोणीही थांबवत नाही. तसं नव्हं. पर वाईस जरा थांबला तर मी आलेच. एवढा आदरातिथ्य करते आहेस म्हटल्यावर येईन मी पुन्हा तुझ्याकडे. होय जी, नक्की या. मल्लासुराला आपण ह्या जेजुरी गडावर स्थान दिले आहे, तर अलक्ष्मी ह्या श्री महालक्ष्मी यांच्या भगिनी, त्यांना आपण प्रवेश कसा नाकारायचा? तुम्ही आज माझ्या सोबत राहा. मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. म्हाळसा, मला जावे लागेल. कुठे? बानूकडे.